नमस्कार. चेतनाज होम किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे कढीचा एक प्रकार. तर ती आपण चिंचगुळाची कढी आज बनवणार आहोत, जी मोस्टली आपण जी काही साधी खिचडी करतो त्याच्यासोबत दिली जाते. तर इथे मी भांडं तापत ठेवलं, त्याच्यामध्ये आपण साजूक तूप घालतोय. तूप आपण अंदाजाने घालू शकतात, कमी जास्त. मी इथे एक अर्धा चमचा तूप घेतलेला आहे. तूप वितळलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे, जिरं, त्याच्यानंतर माझ्याकडे कढीपत्ता आहे, कढीपत्त्याची पानं टाकली आहे. आणि आता याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ आपण टाकणार आहे, साधारणतः 1 चमचा. आणि या पिठाला आपण या तुपामध्ये चांगलं भाजून घेणार आहोत. मी गॅस बंद केला होता कारण आज खूप जास्त झाली होती. गॅस पुन्हा चालू करते आणि थोडंसं असं ब्राऊन कलर येईपर्यंत या डाळीच्या पिठाला आपण चांगलं भाजून घेणार. जेव्हा तब्येत खराब असते किंवा काय, आपण अशा वेळेला साधी खिचडी देतो मुगाच्या डाळीची पेशंटला वगैरे खायला, तर त्याच्यासोबत ही कढी खूप छान लागते. जर पेशंट असेल तर याच्यामध्ये तुम्ही मसाला मिरची अवॉइड करू शकता. पण जर तुम्ही पेशंटला नसाल देत, आपण स्वतः असं रेग्युलरमध्ये खात असू, तर याच्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये अगदी मिरची कमी टाकायची, थोडंसं मसाला जास्त टाकायचा, कारण त्याने मग या कढीला खूप टेस्ट येते. बरेच जण याच्यामध्ये आमसुलाचा वापर करतात, पण आज मी दोन्हीचा यूज करते. तर मी हे 4-5 आमसूल इथे टाकते आहे. त्याला थोडंसं परतून घेते. आता याच्यात आपण पाणी टाकतो. आता इथे पीठ चांगल्यापैकी आपलं ब्राऊन कलर आला. मी आता पाणी टाकते. आपल्याला जेवढं दाटसर हवी असेल ही कढी, त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं. आता आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा मसाला टाकतो आणि थोडीशी, अर्ध्या चमचाला पण कमी, पाव चमचा मी मिरची टाकते. त्याच्यानंतर माझ्याकडे चिंचेचा कोळ, जो मी वर्षभर करून ठेवत असते. मला इमर्जन्सीमध्ये कधी कुठलं ऑर्डर येत असते काही बनवायची, तर त्याच्यासाठी मला लागत असतो. तर मी साधारण 1 चमचा चिंचेचा कोळ इथे टाकते आहे. या 1 चमचा चिंचेचा कोळाला अंदाजे मी आता 2 ते 3 चमचे इथे हे गुळाचं जे सिरप मी बनवून ठेवलं ते मी टाकते. तुम्ही अख्खा गुळ देखील टाकू शकता, सिरपची आवश्यकता असं काहीच नाही. पण माझ्याकडे रेडी आहे सिरप, म्हणून मी सिरप टाकलं. आणि आता याला चांगली आपण उकळी येऊ देऊ. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि आपली कढी रेडी. इथे तुम्ही कढीची कन्सिस्टन्सी बघू शकता. मी एवढी अशी थोडी पातळ केली कारण ही अजून शिजून थोडी घट्ट होणार आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया. मीठ अंदाजे, तुम्ही जसं खात असाल कमी जास्त त्यानुसार. आणि कोथिंबीर. बरेच जण काय करतात, याच्यामध्ये डाळीचं पाणी किंवा तांदळाचं पाणी, तुम्ही पाणी टाकू शकता, पण ती डाळ स्मॅश करून किंवा तांदूळ स्मॅश करून ती कढी बनवतात, ती नाही. तर ही कढी तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच ही आवडेल. अगदी अप्रतिम लागते चवीला ही. आणि पेशंट असेल तर त्यांच्या तर तोंडाला चवच येते या कढीला. आणि पेशंटसाठी तर खूपच चांगली अशी ही कढी आहे. तर इथे बघा ही चांगली उकळते. ही कढी उकळते ना, तेव्हा असा व्हाईट लेअर वरती येतो. तो लेअर जाऊपर्यंत आपल्याला ही उकळवायची, जास्त उकळवण्याची काही गरज नाही. तर आता तुम्ही बघू शकता, हा व्हाईट लेअर पूर्ण गेला, आपली कढी उकळून तयार आहे. थोडासा कॅमेरा जवळ नेऊन दाखवते. मी एकटीच बनवत असल्यामुळे हे. तर ही चिंच गुळाची कढी बनवा आणि सगळ्यांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.